Good morning, friends. Let me start with the second point of grammar of SYBA clauses, noun clause, and adverbial clause. A clause is the smallest grammatical unit that includes a subject and predicate. क्लॉज म्हणजे वाक्य आणि वाक्यातील असणारा उद्देश आणि विधेय, दॅट इज प्रेडिकेट. बेसिकली देर आर टू टाईप्स ऑफ क्लॉजेस. वाक्याचे मुख्यतः दोन प्रकार आपल्याला करता येतात आणि दोन विभाग पाडता येतात. मेन क्लॉज, मॅट्रिक्स क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज. पहिल्या क्लॉजला तीन प्रकारची नावं आहेत. कोणी त्याला प्रिन्सिपल क्लॉज म्हणतं, कोणी इंडिपेंडन्स क्लॉज म्हणतं. दॅट कॅन स्टँड अलोन इन ॲज अ सेंटेन्स, आणि ते म्हणजे मुख्य वाक्य त्याला आपण म्हणतो, ज्याला उद्देश असं मराठीमध्ये म्हटलं जातं. ज्याला आणि सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो एम्बेडेड क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे द क्लॉज विच इज डिपेंड ऑन अनदर क्लॉज फॉर इट्स इंटरप्रिटेशन is called as subordinate clause, and the clause which is not depend on any other clause for its interpretation is called as a main clause, independent clause, or the principal clause. It can constitute a complete sentence by itself, while subordinate clause and embedded clause in contrast is depend on appearance of main clause. सो मुख्य वाक्य आणि उपवाक्य किंवा उद्देश आणि विधेय याच्यामध्ये जे मुख्य वाक्य आहे त्याच्यानुसार उपवाक्य आणि बदलत आपल्याला दिसत असतं. इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज अँड देअरफॉर अ डिपेंडंट क्लॉज, वेअर ॲज द मेन क्लॉज इज ॲज अन डिपेंडंट क्लॉज. Chetan saw that something is wrong. The part containing the principal subject and predicate is called as principal clause. हे जे वाक्य आहे याच्यामध्ये मुख्य आणि वाक्य आपल्याला दिसतं. चेतन सॉ प्रिन्सिपल हे मुख्य वाक्य आहे. अँड दॅट समथिंग इज रॉंग हा सबऑर्डिनेट म्हणजे त्याच्यावर असणारा डिपेंड असणारा क्लॉज आपल्याला दिसतो. इन द वन कॉम्प्लेक्स सेंटेन्स वी मे हॅव मोर दॅन वन सबऑर्डिनेट क्लॉज. जिथं एक मुख्य वाक्य आणि एक असणारं उपवाक्य किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. काही वाक्यांमध्ये एक आणि प्रिन्सिपल क्लॉज असतो आणि मात्र सबऑर्डिनेट क्लॉज जास्त असतात. त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वी वेअर टोल्ड दॅट द मेसेंजर हॅड जस्ट अराइव्ड अँड हॅड सीन द जनरल. याच्यामध्ये आपल्याला वी वेअर टोल्ड, दिस इज main clause, that the messenger had arrived, this is another clause, and had seen the general, this is another clause. Means there are two subordinate clauses and one main clause. In this way this is a complex sentence. म्हणून ज्या वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त आणि सबऑर्डिनेट क्लॉज किंवा एम्बेडेड क्लॉज असतात, डिपेंडंट क्लॉज असतात, त्याला आपण आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो. सबऑर्डिनेट क्लॉजेस आर 3 काइंड, आणि सबऑर्डिनेट क्लॉज जे असतात त्याचे एकूण 3 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये एक असतो नाऊन क्लॉज, दुसरा असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज, आणि तिसरा असतो ॲडव्हर्बियल क्लॉज. देर आर ओनली 3 clauses which generally we find in subordinate clauses. Now let we start with the first type, that is noun clause. नाऊन क्लॉजचे आपण काही आणि उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत किंवा त्याचं असणारं विवेचन विस्तार करणार आहोत. इट मे बी सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट ऑफ द प्रिन्सिपल क्लॉज. काही वेळा नाऊन क्लॉज म्हणजे तो येणाऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून म्हणजे विषय ज्याला कर्ता किंवा कर्म या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला दिसतो. पलक सॉ दॅट द प्लॅन वॉज नॉट वर्किंग वेल. ह्याच्यामध्ये द प्लॅन जो आहे हा या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेला आहे. आय विश द हॅपीनेस हा ऑल ऑफ द मेन नाऊन क्लॉजेस आर इंट्रोड्युस्ड बाय. ज्या वाक्यामध्ये दॅट आलेला असतो आणि जे वाक्य दॅटने जोडलेलं असतं त्यालासुद्धा आपण नाऊन क्लॉज म्हणतो. ऑर बाय सम अदर इंट्रोगेटिव्स वर्ड्स. आणि अजून काही जे ओळखायचे आपल्याला निर्देशन किंवा महत्त्वपूर्ण असणारे शब्द आहेत त्याच्यामध्ये दॅट, व्हॉट, व्हेन, हाव आणि व्हाय
ह्याच्यामध्ये हे शब्द असले त्यांना सुद्धा आपण नाऊन क्लॉज म्हणतो. बट दॅट इज द मोस्ट युजल कनेक्टिव्ह. पण बाकीच्या शब्दांच्या तुलनेने जेव्हा आपण पाहतो त्यापेक्षा दॅट हे सवयीनं यावे, ज्याला कंजंक्शन म्हटलं जातं, हे वाक्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतं. द कंजंक्शन इज फ्रिक्वेंटली ओमिटेड बिफोर अन ऑब्जेक्टिव्ह क्लॉज. काही काही वेळा मात्र हे कंजंक्शन जे आहे हे काढून टाकण्यात येतं, म्हणजे ते दिसत नाही किंवा वाक्यातनं वगळण्यात येतं. आय फिअर वी शॅल बी लेट, अनु सेड सी वुड डू इट. द इंटरगेटिव्ह कनेक्टिव्ज आर सीन इन द फॉलोइंग एक्झाम्पल. काही काही ठिकाणी आपल्याला दॅटच्या ऐवजी WH शब्दांनी युक्त असलेले, ज्याचे इंट्रगेटिव्हमध्ये आपण पाहतो ते शब्दसुद्धा वापरलेले असतात, परंतु त्यांचा इंट्रगेटिव्ह म्हणून नाही तर इथं कंजंक्शन म्हणून वापर असतो. यू नो हू श्री इज, वेअर सार्थक केम फ्रॉम, वी कॅनॉट से हाऊ ही रिसिव्ड दिस गोल. Tell me where I shall find the master. It is uncertain whether he will come. Science teaches us why the fall of the mercury, that is portrayed rain. He asked me how old I am. In such cases, हे वरील सर्व जे उदाहरणं आहेत ते सर्व सबऑर्डिनेट क्लॉजचे उदाहरणं असून रिअली अ क्वेश्चन विच इज द प्रिन्सिपल क्लॉज एम्बडीज इन सम फॉर्म ऑर अदर. आणि प्रिन्सिपल क्लॉजलाच ते रिलेट करून अर्थाच्या दृष्टीने बळकट करताना आपल्याला दिसतात. धिस कन्स्ट्रक्शन इज समटाईम्स कॉल्ड ॲज अ इनडायरेक्ट क्वेश्चन. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न जो आहे हा अप्रत्यक्ष प्रश्न म्हणूनही ओळखला जातो. इन्स्टेड ऑफ इंटरगेटिव्ह वेदर वी फाइंड द कंजंक्शन. इथं आपण वेदर, हू, हाऊ, व्हॉट हे जे शब्द वापरलेले किंवा पाहिलेले आहेत या ठिकाणी आणि जो कार्यकारण भाव आहे तो म्हणजे ते हुबयान्वयी यावे किंवा कंजंक्शन म्हणून आलेले आहेत. इफ समटाईम, काही वेळा इफचा पण वापर केला जातो. ही आजकडे इफ दॅट वॉज माय ओपिनियन. अशा पद्धतीने आपल्याला नाऊन क्लॉज हा मुख्यतः पाहता येतो. दुसरा असणारा जो प्रकार आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजचा मुख्यतः सांगितला जातो. अँड द सेकंड type is adverbial clause. An adverbial clause is a dependent clause which is equivalent to the adverb. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण ज्या वाक्यामध्ये असतं तिथं साहजिकच क्रिया म्हणजे क्रियापद असलं पाहिजे. अँड मॉडिफाय द वर्ब इन अदर क्लॉज ऑर फ्रेज, जे त्या वाक्यातील असणाऱ्या क्रियापदाची आणि मॉडिफिकेशन करत असतं. ही वेंट आफ्टर द सन हॅड रायझन. Adverbial clause forms a greater number of subordinate clauses and may be divided into the many classes as adverb. ॲडव्हर्बचे जसे प्रकार आहेत तशा पद्धतीने ॲडव्हर्ब आणि क्लॉजेस आपल्याला पाहता येतात किंवा त्याचे फंक्शन सांगता येतात. वी रिमेन वेअर वी आर. या ठिकाणी वेअर हा शब्द जो आहे हा प्लेस किंवा ठिकाण दाखवतो आहे. सच क्लॉजेस आर इंट्रोड्यूस्ड बाय रिलेटिव्ह ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. म्हणून वेअर, व्हिदर, वेअर एवर, वेअर सो एवर, these adverbs connect the dependent clause to the principal and so also qualify the verb of the dependent clause. म्हणून हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे रिलेटिव्ह असतात आणि ॲडव्हर्बियल क्लॉज मेन क्लॉजला एम्बेड करत असतात. दस इन ॲन एक्सप्रेशन इट स्टँड वेअर आय प्लेस्ड इट. वेअर कनेक्ट्स आय प्लेस्ड इट विथ इट स्टँड अँड ऑल्सो क्वालिफाय आय प्लेस्ड इट बाय ॲन ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला, आय स्टँड, मी जिथं उभा आहे, कोठे, तर आय प्लेस्ड इट, कोठे हा शब्द प्रश्न न सांगता प्लेस दाखवतो आहे आणि प्लेस हा जर कोणता दाखवत असेल तर त्या ॲडव्हर्बियल ऑफ प्लेस आहे. म्हणून हा अशा प्रकारचा क्लॉज आपल्याला ॲडव्हर्बियल ऑफ प्लेस म्हणून पण बघता येतो. दुसरं असणारं फंक्शन आपल्याला सांगता येतं की ध्रुव रोट ॲज सून ॲज ही द न्यूज अरायव्ड. त्याच्यामध्ये जेव्हा तेव्हा अशा प्रकारचे शब्द जेव्हा आणि वापरलेले असतात. टाईम, वेळ, काळ आणि एखाद्यास
पर्टिक्युलर असणाऱ्या स्थितीबद्दल सांगितलं जातं त्यावेळी ॲडव्हर्बियल ऑफ टाईम असं आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये वापरता येतं किंवा पाहता येतं. वी लेफ्ट व्हाईल ही वॉज स्पीकिंग. यू मे गो देअर ॲज ऑफन ॲज यू प्लीज. ॲडव्हर्बियल क्लॉजेस ऑफ द टाईम आर इंट्रोड्युसेस बाय रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स. काही वेळा जे रिलेटिव्ह क्लॉजमध्ये आपण वापरतो त्याच्यामध्ये व्हेन, व्हाईल, वेअर अशा प्रकारचे शब्द आणि काही वेळा प्रेपोजिशनसुद्धा आपल्याला कंजंक्शन म्हणून वापरता येतात. जसं बिफोर, आफ्टर, सिन्स, अंटील, ॲज सून ॲज नो सूनर दॅन, जस्ट देन, द मोमेंट दॅट एक्सेट्रा अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे सर्व टाईम आणि काळ दर्शवणारे असल्यामुळे त्यांना त्या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम असं म्हणता येईल. आणि टाईम प्लेस जरी असलं तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला आपल्याला ते पाहता येतं. आणि म्हणून तिसरा प्रकार याच्यामध्ये आपल्याला मित्र बघता येतो डिग्री. द सी इज ॲज डीप ॲज माउंटेन हाय. The result was greater than I anticipated. The more you have, the more you want. There is always some expression denoting comparison in clauses of degree. They are introduced by then as the. They are attached to adjective or adverb rather to the verbs. म्हणून हे जे आहेत हे सर्व शब्द क्रियापदाला जुळण्यापेक्षा आणि क्रियाविशेषणाला आणि रिलेट करत असतात. म्हणून हे जे डिग्री आपल्याला दिसते ती म्हणजे डिग्री ॲप्लाइज मोर प्रॉपरली टू द क्वालिटीज दॅन द ॲक्शन. आणि म्हणून क्रियेपेक्षा क्वालिटीकडे, गुणधर्मांकडे जास्त लक्ष दिलं जातं. कृष्णा इज स्ट्रॉंगर दॅन आय एम. हा स्ट्रॉंगर जो शब्द आहे हा डिग्रीचा जरी असला तरीसुद्धा इथं मात्र तो ॲडव्हर्बियल ऑफ डिग्री म्हणून वापरला गेलेला आहे. चिन्मय बिहेव्ज ॲज वेल ॲज was anticipated, so as well as is also used as adverbial of degree. This adverbial clauses of degree undergoes the peculiar ellipsis seen in such an example. Anil is as rich as Tata is rich. He works harder than ever he work harder. आणि मग काही ठिकाणी जेव्हा काही गोष्टी ज्या दिलेल्या असतात त्या थोड्या आणि ज्याची पोझिशन, स्थिती, परिस्थिती, रेप्युटेशन, प्रतिष्ठा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत विच हॅज बीन शोन थ्रू दी ॲडव्हर्बियल ऑफ डिग्री. पुढचा प्रकार आपल्याला सांगता येतो सर्टन्टी अँड अनसर्टन. निश्चितता आणि अनिश्चितता. ॲज शुअर ॲज आय स्पीक यू विल रिपेंट ऑफ दिस. Here we have merely phraseology of degree applied to the assurance, doubt and denial. काही वेळा खात्री असते, काही वेळा संशय असतो, तर काही वेळा नकार असतो. म्हणून अशा प्रकारच्या ज्या रचना असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे जे क्लॉज वी मे ऑल्सो इन्क्लूड अंडर द प्रेझेंट हेड रिलेशन ऑफ कंडिशन इंट्रोड्युस्ड इफ, अनलेस, एक्सेप्ट, थ्रू, हावेवर एक्सेट्रा हे जे शब्द आहेत हे सुद्धा आपल्याला वापरता येतात. आणि या शब्दांना आपल्याला काय दाखवलं जातं तर निश्चितता, तर काही वेळा अनिश्चितता, संशय दाखवला जातो, काही वेळा खात्री नसते. वी शाल रीप इफ वी फेंट नॉट. दो ही स्लेज मी इट will I trust in him. However, you may try, you will gain your end. In sentence containing a condition, the clause expressing condition, a supposition or concession is subordinate clause. ज्या असणाऱ्या वाक्यामध्ये आणि कंडिशन असते एखाद्या वेळी आणि सपोर्ट करायचा असतो किंवा एखाद्या गोष्टीला आणि प्रोत्साहन द्यायचा असतो. आय विल गो प्रिन्सिपल इफ इट शुड रेन ड्यूक जॉर्जेस फॉर 9 days. दिस इज द सबऑर्डिनेट क्लॉज. आय विल गो इज अ प्रिन्सिपल क्लॉज. आणि काही ठिकाणी आपल्याला रिझनसुद्धा दाखवलं जातं, म्हणजे कारण दाखवलं जातं. जसं सर्टन्टी, अनसर्टन्टी, डिग्री, प्लेस, टाईम दाखवलं गेलं. द गॅरिसन सरेंडर बिकॉज देअर प्रोव्हिजन्स फेल्ड. दीज क्लॉजेस आर इंट्रोड्युस्ड बाय द कंजक्शन. आणि अशा प्रकारचं बिकॉज असेल, ॲज, सिन्स अशा प्रकारचे शब्द काही वेळा वापरले जातात. तर काही वेळा हे एक्सप्रेशन वापरण्यासाठी सो दॅटचा वापरसुद्धा केला जातो. अ स्टॉर्म अरोज सो दॅट वी कुड नॉट लीव द हार्बर. आणि वादळ उठल्यामुळे आम्ही बेट सोडू शकलो नाही. मॅनर आणि कम्पॅरिझन
ॲडव्हर्बियल चा पण प्रकार या ठिकाणी वापरला जातो. अमंग द रिलेशन नॉट इन्क्लुडेड द फोर गोईंग हेड्स आर लाईकलीनेस, अनलाईकलीनेस अँड व्हेरियस अनक्लासिफायबल मोड्स ऑफ ॲक्शन. ही डीड ॲज ही वॉज टोल्ड. त्याने तेच केलं जे त्याला सांगण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला मुख्यतः डिग्री, टाईम आणि प्लेस, अनसर्टेनिटी, रिझन, कंपॅरिझन अशा प्रकारचे ॲडव्हर्बियल क्लॉजेस आणि आपल्याला वापरलेले दिसतात. एकूणच या युनिटमधून मित्रहो आपल्याला हे शिकायचं आहे किंवा शिकलेलो आपण आहोत की दिलेले वाक्य जे आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. म्हणून पेज नंबर 129 आणि 28 वरच्या 127, 28, 29 हे टेक्स्टबुकमधले जी आपल्याला आणि टेक्स्ट दिलेला आहे किंवा जो लेसन आपल्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्याकडे जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपण त्या गोष्टी लक्षात घेऊन आयडेंटिफिकेशनची एक्सरसाइज करणं हे अत्यावश्यक आहे. याबरोबरच इथंच आपला आणि क्लॉजेस हा जो भाग आहे संपतो आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. वंदे मातरम. जय महाराष्ट्र. थँक्यू.